शनिवार दिनांक 20/9/2025 रोजी त्र्यंबकेश्वर शहरात साधू महंतांच्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी जात असताना ठेकेदाराच्या कर्मचारी गुंडांनी पत्रकारांवर भ्याड हल्ला केला। या हल्ल्यात पुढारी न्यूजचे किरण ताजने गंभीर जखमी झाले असून झी टीव्हीचे योगेश खरे व साम न्यूजचे अभिजित सोनवणे हे देखील जखमी झालेत। महाराष्ट्रातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य व पत्रकार सुरक्षा यावर गंभीर प्रश्न निर्माण झाले। पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे। त्यांच्यावर होणारा हल्ला म्हणजे लोकशाही व्यवस्थेवर थेट प्रहार आहे। त्यामुळे आरोपींवर केवळ भारतीय दंड संहितेतील कायद्यानुसारच नव्हे तर महाराष्ट्र पत्रकार नवीन संरक्षण कायदा तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम नुसार कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे। प्रमुख मागण्या: या प्रकरणातील सर्व आरोपींवर व ठेकेदारांसह आरोपी करावा, त्यांच्यावर मोका तसेच महाराष्ट्र पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी। पत्रकारांवर होत असलेले सतत हल्ले रोखण्यासाठी नाशिक जिल्ह्यात तसेच राज्यभर पत्रकार सुरक्षा यंत्रणा मजबूत करून विशेष उपाययोजना राबवाव्यात। जखमी पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना तातडीने शासकीय मदत द्यावी। या घटनेस जबाबदार ठेकेदाराचा परवाना तात्काळ रद्द करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी। घटनेची निपक्ष व जलद चौकशी करून जाहीर अहवाल सादर करण्यात यावा, अशी अखिल भारतीय सक्षम टाइम्स मीडिया फाउंडेशनच्या वतीने मागणी करून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे। कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष विलास पाटील, राष्ट्रीय महासचिव सुनील मगर, राष्ट्रीय सहसचिव मनोहर अहिरे, राष्ट्रीय संघटक सुनील निकम, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य विवेक सिंग सिसोदिया, सहकार्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य विवेक कडवे, नाशिक जिल्हा अध्यक्ष योगेश घोलप यांच्या उपस्थितीत निवेदन सादर केले। निर्भीड न्यूज प्रतिनिधी अशोक पगारे, उपसंपादक। चाललो होतो, एंट्री केल्यानंतर तिथं पावतीवाले होते। योगेश सरांनी सांगितलं का प्रेसवाले जाऊ दे। योगेश सरांची त्याची शिवीगाळ झाली। योगेश सरांना त्यांनी मारलं। आम्ही सोडासोडी करायला लागलो। ते शिवगाळ केली। 4-5 जण आले, मारायला सुरुवात केली। दगडाने मारलं। छत्र्या होत्या हातात, लाकडी दांडा होता, तो डोक्यात मारलं माझ्या। घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो। मी विलास पाटील, राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष, अखिल भारतीय सक्षम टाइम्स मीडिया फाउंडेशन। जो भ्याड हल्ला त्र्यंबकेश्वर येथील पावतीवाल्यांनी जे गुंड पाडलेले त्या गुंडांच्या विरोधात आज पूर्ण महाराष्ट्रातील आणि त्यात नाशिक जिल्ह्यातले सगळे पत्रकार संघटना, पत्रकार, प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, साप्ताहिक असेल, पाक्षिक असेल, सगळे पत्रकार एकत्र आलेले आहेत। कारण हा हल्ला पुन्हा एका इलेक्ट्रॉनिक पत्रकार नसून हा पत्रकार समाजावर हल्ला आहे आणि हा पुन्हा खपून घेतला जाणार नाही। हे माननीय कलेक्टर जलज शर्मा यांना सांगण्यासाठी सगळे राजकीय पक्ष असतील, सगळे पत्रकार संघटना आज भेटण्यासाठी आलेले आहेत। आमची सगळ्यात प्रथम ही मागणी राहील की तो ठेका कोणाला दिला गेला, तो ठेकेदार जो आहे तो उत्तर भारतीय शुक्ला नावाचा तो ठेकेदार आहे। त्या ठेकेदाराने तिथं जे पावती गोळा करायला ठेवले ते तडीपार गुंड आहेत। त्याचबरोबर त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि आता सेंट्रल जेलमधून जो बाहेर पडलेला आहे, त्यात ज्या व्हिडिओमध्ये आपण बघाल तो जस्ट फुटेज मध्ये तो गुंड तिथं थांबलेला होता आणि त्याने सगळ्यात प्रथम सुरुवात केली। जे वार्तांकनासाठी सिंहस्थ कुंभमेळ्याच्यासाठी गेलेले पत्रकार होते त्यांनी सांगितलं, त्यांनी आयडी दाखवलं, त्यांनी सांगितलं की हा जो आम्ही वार्तांकन करण्यासाठी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या साधूंनी बोलवले तर आम्ही जात आहोत। तर सामान्य ज्या वेळेला पत्रकार सांगतो कुठेही अडचण येत नाही, कारण तो काही सामाजिक स्वतःच्या कामासाठी जात नव्हता। तो समाजाचा जो येणारा सिंहस्थ कुंभमेळा होता, नाशिक आणि त्र्यंबकची महिमा देशामध्ये जगामध्ये पोहोचवण्यासाठी तो जात होता। पण हा भ्याड हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यात आरोपींना तर पकडले जाणार आहे, परंतु तो ठेकेदारावर सुद्धा सह आरोपी 34 प्रमाणे त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तो नुसता गुन्हा दाखल न होता तो मोका अंतर्गत आणि नवीन जो पत्रकार संरक्षण कायदा झालेला आहे त्या कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात यावा। ही मागणी करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल, पालकमंत्री तर नाही परंतु कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन सगळ्यांना आम्ही निवेदन पाठवलेलं आहे आणि सगळ्या पत्रकार संघटना याच्यासाठी जर ह्या वेळेवर दखल घेतली नाही, गुन्हे दाखल नाही झाले तर रस्त्यावर येऊन आंदोलन करू आणि आंदोलन करून उपोषण सुद्धा करू। ही सगळे पत्रकार संघटनेच्या वतीने आणि अखिल भारतीय सक्षम टाइम्स मीडिया फाउंडेशन वतीने आज जाहीर करतो।